jungle. बाप लेकीच्या पवित्र नात्याला कायमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना पलूस तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. 36 वर्षीय नराधम बापाने त्याच्याच 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित बापाला तत्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पलूस पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की हृदयद्रावक घटना 19 एप्रिल ते 1 मे या कालावधीत घडली. फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरात आजीजवळ झोपली असताना तिच्या संशयित बापाने तिला उचलून दुसऱ्या खोलीत नेले. तिथे तिला स्वतःजवळ झोपायला घेतले व अश्लील वर्तन करीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितलेस तर मी तुला मारून टाकेन अशी धमकीही त्याने दिली. त्यानंतर 1 मेपर्यंत त्याने 2 वेळा असेच कृत्य केले. या घटनेमुळे पीडित बालिका भयभीत झाली होती. अखेर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. हे ऐकून आईला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ पतीला जाब विचारला असता या नवरा बायकोमध्ये मोठा वाद झाला. यानंतर पीडित आईने मुलीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 21 मे रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्या आधारे पोलिसांनी तपास करत संशयित बापाला अटक केली. पुढील तपास पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.